गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी रुपाली पाटील. तुम्ही पाहिलंच असेल माझ्या ट्रेंडिंग रीलमध्ये तिचा हा जो ब्युटिफुल लुक केला होता तो मी कसा केला आहे, तिचा मेकअप, हेअरस्टाईल, ओव्हरऑल साडी ड्रेपिंग वगैरे सगळं जे कसं केलं आहे ते मी तुमच्यावर शेअर करणार आहे. चला तर मग पाहूया आपण. पण हा फर्स्ट पार्ट आहे ज्यामध्ये तुम्हाला मी फक्त मेकअपचं दाखवत आहे, कारण एवढा मोठा याच्यामध्ये सगळं दाखवणं शक्य नव्हतं, खूप लेंदी होत होता व्हिडिओ. सो मी या फर्स्ट पार्टमध्ये तुम्हाला फक्त मेकअप शेअर करते. चला तर मग स्टार्ट करूया आपण. फर्स्ट ऑफ ऑल मी तिचं पूर्ण स्किन प्रिपेअर करून घेतलं व्यवस्थित. तिचं स्किन हायड्रेट होण्यासाठी तिचं मास्क वगैरे लावून घेतलं होतं बिफोर मेकअप. आणि त्यानंतर मी आता तिचे लेन्स सर्वात पहिले लावून घेते. मी इथे जे लेन्स वापरले आहेत ते ॲक्वाचे आहेत आणि त्याचा शेड जो आहे तो ग्रे कलर घेतला आहे. दोन्ही आईजला मी व्यवस्थित लावून घेतलं. जेव्हा पण आपण लेन्स लावतो ना तेव्हा कधी पण वरच्या साईडला बघायला सांगायचं क्लायंटला आणि मग खाली लावायचे, तेव्हा ते व्यवस्थित लागतात. नेक्स्ट आता मी ते मॉइश्चरायझर लावून घेतलं. PSCचं मॉइश्चरायझर घेतलेलं आहे, व्यवस्थित पूर्ण स्किनवरती अप्लाय करून घेतलं. बेस व्यवस्थित बसण्यासाठी आपला सर्वात महत्त्वाचा CTM खूप परफेक्ट आपला असलाच पाहिजे, तरच आपला जो बेस आहे तो खूप छान बसतो, केकी पॅची असा होत नाही. नेक्स्ट मी इथे क्युटी ब्युटीचं प्रायमर घेतलेलं आहे. प्रायमर व्यवस्थित लावून जिथे पोर्स असतात तिथे व्यवस्थित लावून घेतले. फोरहेडला आणि चेकला जिथे जिथे आपल्या पोर्स आहेत, नोजला, तिथे व्यवस्थित मी त्याचं ॲप्लिकेशन करून घेतलं. त्यानंतर मी तिचं डार्क सर्कल कवर करून घेते. डार्क सर्कलसाठी मी FSचा पॅलेट इथे यूज केलेला आहे. जिथे जिथे डाग आहेत तिथे मी त्यांना व्यवस्थित डार्क सर्कल हाईड करून घेते. खूप असं प्रेस करायचं नाही, नॉर्मल टॅपच करायचं आहे, कारण जर आपण जास्त प्रेस केलं तर आपलं आधी पोर्स फिल करण्यासाठी जे आपण प्रायमर लावलेलं असतं ते सुद्धा बाजूला होऊ शकतं. त्यामुळे एकदम हलक्या हाताने लावायचं आहे. तुम्हाला जर माझ्याकडून काही शिकायला मिळत असेल तर लाईक करायला विसरू नका, कारण तुमच्या एक लाईकमुळे आम्हाला नेहमी प्रोत्साहन मिळतं. चला तर मग पुढे बघूया. आता नेक्स्ट मी इथे तिचा बेस लावून घेते. बेससाठी मी इथे शॉपरेल आणि हुडा ब्युटीचा फाउंडेशन घेतलेला आहे, तो मिक्स करून घेतला. तिचा शेडच्या अकॉर्डिंग बेस तयार करून घेतला आणि पूर्ण फेसवर अप्लाय करून घेते. पूर्ण फेसवरती आधी मी फाउंडेशन ब्रशचा यूज करून हे केला आणि नंतर ब्लेंडरने व्यवस्थित पूर्ण ब्लेंड करून घेतलं. ब्लेंड करताना पण खूप एकदम हलक्या हातानेच टॅप करून पूर्ण ब्लेंड करायचं आहे. पूर्ण नेकला, इयरला सुद्धा मी व्यवस्थित लावून घेतलेला आहे. नेक्स्ट मी इथे PSCचं कन्सिलर घेतलेलं आहे, लिक्विड कन्सिलर, जे हायलाईट पॉईंटला व्यवस्थित लावून घेते. तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने ॲप्लिकेशन करते. आणि आपल्याला हायलाईट पॉईंटला अशाच पद्धतीने त्याचं ॲप्लिकेशन करायचं असतं, कारण आपला जो हायलाईट पोर्शन जो आपला नोज आहे, आपण जिथे जिथे आपण हायलायटर लावतो तो पोर्शन उठून दिसण्यासाठी आपण याचं ॲप्लिकेशन करायचं असतं. मेन म्हणजे जेव्हा आपण लिपस्टिक लावतो, अंडर आईजच्या खाली जेव्हा आय मेकअप करतो तेव्हा, त्याच्यानंतर काजळ लावतो, हे परत आयब्रोच्या खाली जेव्हा तिथे लावतो, हे जे मेन छोट्या गोष्टी आहेत ते एकदम हायलाईट्स होण्यासाठीच त्याच्या छोट्या टिप्स असतात, त्या खूप इम्पॉर्टंट असतात मेकअपमध्ये. आणि ते जर तुम्हाला व्यवस्थित आल्या, समजल्या, तर तुमचा मेकअप हा बेस्टच होणार आहे. मी कशा पद्धतीने लावलं आहे तुम्ही पाहिलं असेल, तसंच तुम्हालासुद्धा ॲप्लिकेशन करायचं आहे. मेकअप करताना नेहमी ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि तशाच पद्धतीने मेकअप करत जा. तुमचासुद्धा मेकअप खूप छान होईल. व्यवस्थित मी सगळीकडे ब्लेंड करून घेतलं आणि त्यानंतर मी नेक्स्ट इथे कॉम्पॅक्ट पावडरचा यूज करते. कॉम्पॅक्ट पावडरसाठी मी इथे युरोप गर्लची घेतलेली आहे, जी मीडियम शेड आहे, फेअर टू मीडियम शेड आहे, तिचा यूज केलेला आहे. जी मी कॉम्पॅक्ट पावडर यूज केलेली आहे त्याच्या आधी मी लूज पावडर यूज केली होती, पण मी सगळ्याच गोष्टी
ॲक्च्युली दाखवलेल्या नाही आहेत. काही स्किप झाल्यात माझ्याकडून, काही कॅमेरामध्ये कॅप्चर झाल्या नव्हत्या. मध्ये मी बॅटरी डाऊन होईल म्हणून बंद केला होता. सो त्यामुळे मला काही गोष्टी दाखवता येत नाही आहेत. ब्लश आणि कॉन्टरचा सुद्धा यूज करून झालेला आहे इथे. आणि मी आता हायलायटर घेतला. हायलायटरसाठी मी इथे PSCचा शेड घेतलेला आहे. जरी मला इथे तुम्हाला सर्व प्रोडक्ट शो करता येत नसेल तरी पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक शेअर करते. तिथून तुम्ही परचेस करू शकता जे पण काही प्रोडक्ट मी इथे यूज केलेले आहेत. मी आता PSCचा शेड घेतलेला आहे. 02 नंबर शेड आहे. वन ऑफ द बेस्ट आहे. मला खूप आवडतो हा. सो मी हा जास्त करून तुम्ही पाहिला असेल, मी हा यूज करते PSCचा. इथे PSCचा घेतलेला आहे. आणि त्यानंतर अजून एक हायलायटर मी इथे यूज केलेला आहे, तो आहे फेंटा ब्युटीचा. त्याचं पण ॲप्लिकेशन तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने त्याचं ॲप्लिकेशन केलेलं आहे, कशा पद्धतीने करते त्याचं ॲप्लिकेशन. हायलाईट हा नेहमी आपल्या एन्हॅन्स करतो आपल्या फेसला, त्यामुळे हे खूप जरुरी आहे. आणि ती तर ब्राईड आहे, ब्राईडला तर खूप ब्युटिफुल दिसायचंच असतं त्या दिवशी. तिचा जो दिवस आहे तिला बेस्ट दिसायचंच आहे. सो मी नेहमी ट्राय करते की माझी ब्राईड ही सुंदर मेकअप झालाच पाहिजे तिचा. आणि ती जितकं होईल तितकं मी खूप जास्त छान करायचाच प्रयत्न करते. नेक्स्ट मी इथे बेस फिक्स करण्यासाठी मेकअप फिक्सर यूज करून घेतलं. पूर्ण फेसवरती अप्लाय करून झाल्यानंतर फॅन यूज करून इथे मी व्यवस्थित ते पूर्ण स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होऊन दिलं, ड्राय होऊन दिलं पूर्ण. नेक्स्ट मी आता इथे तिचे जो आयब्रो आहे ते व्यवस्थित फील करून घेतली. आणि तिचा आय मेकअपसुद्धा इथे डन करून घेतला. तुम्हाला आयब्रो जर डिटेलमध्ये शिकायचे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, यावर मी व्हिडिओ नक्की बनवेल. इथे आय मेकअप पूर्ण व्यवस्थित करून घेतला, कारण मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही आहे, कारण व्हिडिओ खूप लेंदी झाला असता. आणि ते नंतर लिपस्टिकचं ॲप्लिकेशन करून घेतली आहे. तिच्या साडीच्या अकॉर्डिंग मी ते मरून शेड इथे चूज केला होता, कारण त्याला तो ओव्हरऑल लुकला खूप छान दिसेल म्हणून. तर तुम्हाला हा मेकअप कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा पार्ट 1 आहे, ज्यामध्ये इथे मी मेकअप कसा केला आहे हे ते शेअर केला आहे. नेक्स्ट जो पार्ट 2 आहे त्यामध्ये मी तुम्हाला हेअर कसे केले आहेत त्याचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. हेअरसुद्धा खूप छान झाले होते. तिलाही खूप आवडले होते ते हेअर्स. सो तो व्हिडिओ बघायला विसरू नका. आणि ते बिंदी लावून मी तिचा जो ओव्हरऑल लुक होता तो कंप्लीट झाला होता. तिची रिॲक्शन बघूया आपण. तिला पण हा खूप आवडला होता मेकअप, खूपच छान झाला होता. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, सी यू, टेक केअर.